करुणा मुंडे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या मुद्द्यावर? धनंजय मुंडे आणि फडणवीसांमध्ये भेट झाली आहे, चर्चा झाली आहे. हॅलो, बोला करुणाताई. हा, ये जे सगळी चर्चा चालू आहे, जसे की देवेंद्र साहेबांनी पण सांगितलेलं आहे की 2 दिवस मध्ये आम्ही ठरवू राजीनाम्याचे बद्दल. आणि जसे की मी सांगितलेलं आहे, माझी जे माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा अगोदर घेतला गेलेला आहे. आणि आता जे सगळी गोष्ट आहे ते किती प्रेशर लोकांच्या असेल, आणि आज स्वतः सुरेश भाऊ, अंजलीताई दमाने, सगळे जरांगे भाऊ, सगळ्यांच्या प्रेशर आहे. त्या प्रेशरवरती सगळे गोष्ट ठरणार आहे 2 दिवसामध्ये. करुणाताई, तुम्ही फार महत्त्वाचं वक्तव्य इथं केलेलं आहे. तुम्ही म्हणताय 2 दिवस आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय. हा, 2 दिवस अगोदर. मी आता पण तेच बोलते की 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे. पण मी अगोदर पण सांगितलेलं आहे की जे अजितदादा गट आहे ते अजितदादा गट नसून बहुतेक धनंजय मुंडे गट ही आहे. तो त्यांचे गटामधून त्यांच्या काढणं आणि त्यांचा राजीनामा घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे याच्यावरती की धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे. आज तुम्ही सकाळी या सगळ्या संदर्भात ट्विटही केलेलं होतं. 3 मार्च आजची तारीख तुम्ही लिहिलेली होती. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असं तुम्ही थेट म्हणताय. यावर बोला बोला. हा, बोला. आता अशी बातमी समोर येते करुणाताई, लॉबीमध्ये धनंजय मुंडे आणि फडणवीसांमध्ये भेट झाली आहे, चर्चा झाली आहे. हा, तो तेच विषय पर चर्चा चालू आहे ना, ते लोकांची बहुतेक तेच विषय पर ही चर्चा झाली असेल. मला माहिती मिळाली नाहीये काय चर्चा झालीये, काय नाही झालीये. आता मला तो याच्याबद्दल काय माहिती नाहीये. पण बहुतेक तेच चर्चा करून देवेंद्रजी, मला असं वाटते की 2 दिवसामध्ये, जसे त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसामध्ये आम्ही ठरवू, तर 2 दिवसामध्ये मला वाटते की पुढे ढकलली आहे त्यांनी. या सगळ्या मुद्द्यावर 2 दिवसानंतरचा निर्णय झाला नाही तर मात्र तुमची भूमिका काय असेल? असं कळतंय की तुम्ही फडणवीसांची सुद्धा भेट घेणार असल्याची चर्चा आहे. जी हा, मी माझा पूर्ण प्रयत्न चालू आहे की देवेंद्र भाऊशी मी भेटले नंतर त्यांच्या समोर काहीतरी पुरावे देणार आहे की असं असं सगळं आहे. जरी इतके पुरावे बघताना पण ते लोकांनी निर्णय नाही घेतला, तो मी स्वतः अंशांवर बसणार आहे. साधारणतः ही कधी भेट होईल करुणाताई फडणवीसांशी या सगळ्या संदर्भात काही ताई, माहिती? मी देवेंद्र भाऊला निवेदन दिलेलं आहे. आतापर्यंत मला त्यांचा टाइम भेटलेला नाही आहे. आता पण मी मंत्रालयाकडून जात आहे निवेदन देण्यासाठी. तुम्ही पण चे माध्यमातून, हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र साहेबांना तुम्ही सांगा की मला लवकरच लवकर तुमची वेळ हवी आहे. क्योंकि आज जे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आज त्या परिस्थितीमध्ये असे मंत्री लोकांची गरज नाहीये जे इतके भ्रष्ट आहे. आज लोकांच्या समोर आणलेलं आहे की वाल्मिक कराड खूप पहिला कल्प्रिट आहे, याच्यामध्ये पहिला दोषी ठरला गेलेला आहे. आणि कोणत्या मंत्रीच्या जोरावर हे सगळं चालत होता त्यांचा कारभार? धनंजय मुंडेंनी छातीटोकपणे सांगितलेलं आहे ना की माझा व्यक्ती आहे. पंकजाताईंनी पण सांगितलेलं आहे की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेच्या पोटाचं पाणी हिलत नाही तो वाल्मिक कराड. तो आता कशाला असे लोकांना पाठीशी घालता येईल सिस्टम? त्याच्यासाठी मला भेटावं लागेल त्यांना. तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण रिक्वेस्ट करा, देवेंद्र साहेब तुम्ही मला वेळ द्या, एकदा माझे पुरावे बघा, माझी ऐका तुम्ही. अगदी ताई, कसे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळ मध्ये ठेवताय, एकदा मला टाइम द्या तुम्ही, एकदा. अच्छा ताई, अगदी शेवटचा सवाल. आता तुम्ही म्हणताय मंत्रालयातून तुम्ही विधिमंडळ परिसरात पोहोचणार आहात का फडणवीसांची भेट घेण्याकरता? कुठे ही भेट होईल? मी माझ्या एक व्यक्तीला सांगितलेलं आहे पाससाठी. पास लागतोय आतमधून जाण्यासाठी. माझ्याकडे पास नाही आणि बहुतेक मला जाऊ देणार नाही हे लोक, है ना. तो पास साठी सांगितलेला, जरी पास मिळाला तर 100% आज मी
विधान भवनामध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जरी नाही झाला तो मी परत एकदा मंत्रालयामध्ये निवेदन देणार आहे त्यांना. अगदी. करुणाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. 2 दिवस आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे अशी माहिती करुणा मुंडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे. देवेंद्र फडणवीसांशी या सगळ्या संदर्भात भेट घेण्याकरता आपण वेळ मागितलेली आहे, पण वेळ आपणास मिळत नाहीये अशी खंत सुद्धा करुणा मुंडे व्यक्त करतायत. मुळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा याकरता आपण आग्रही असून याकरता पुढच्या 2 दिवसात आपण फडणवीसांची भेट घेणार आहोत. आजच जर विधिमंडळ परिसरातला आपल्याला पास उपलब्ध झाला, एंट्री पास जर उपलब्ध झाला, तर आजच आपण सभागृहात जाऊन विधिमंडळ परिसरात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरावे सादर करणार असल्याचं करुणा मुंडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर उपोषणाचा इशारा सुद्धा करुणा मुंडे देत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.